आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातवे येथे जनसुराज्य पक्षाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। यावेळी जिल्हा परिषद उमेदवार माननीय शिवाजी मोरे आप्पा यांनी आपल्या मागील 5 वर्षाच्या कार्यकाळातील विविध विकास कामांचा थोडक्यात आढावा उपस्थितांसमोर मांडला। रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित कामांचा उल्लेख करत त्यांनी भविष्यातील विकासाचा आराखडा मांडला। सभेत मार्गदर्शन करताना माननीय विनय कोरे सावकार यांनी शिवाजी मोरे आप्पांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक व लोकाभिमुख कामाचे विशेष कौतुक केले। त्यांच्या कार्यकाळात सातवे परिसरात राबवण्यात आलेल्या विकास कामांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली। याचवेळी पंचायत समिती उमेदवार माननीय सनी पाटील बाबा यांचाही परिचय करून देण्यात आला। सभेच्या शेवटी माननीय सनी पाटील बाबा आणि जिल्हा परिषद उमेदवार माननीय शिवाजी मोरे आप्पा यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मतदार बंधू भगिनींना करण्यात आले। ही सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे चित्र दिसून आले। पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड। पंचायत समितीचे उमेदवार म्हणून तुमचा ग्रामस्थ म्हणून, मतदार म्हणून, तालुक्यातले व्यक्ती म्हणून किती खऱ्या अर्थाने त्यांनी सन्मान ठेवून कामं केली याचा विचार आपण करणार आहोत का नाही, याही दृष्टिकोनातून पाहिजे। आज भाजपच्या निमित्ताने स्वातीताई आपल्याकडे प्रामुख्याने उमेदवार आहेत, पण ताईनं मला सांगायचं आहे, जरूर तुम्ही या ठिकाणी भाजपच्या निमित्ताने उमेदवारी स्वीकारताना, तयार करताना जनसुराज्याच्या विरोधात उमेदवारी देताना विचार करायला पाहिजे। त्याचं म्हणणं कारण असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला सन्मान जर कोणी मिळवून दिला असेल तर आदरणीय विनय कोरे सावकार साहेबांनी दिला आहे। आणि प्रामुख्याने त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की या कोल्हापूर जिल्ह्याच्या पहिल्या भाजपच्या विकास शोभिका माने त्यांना किती मोठं करायचं याचंही उदाहरण तुम्हाला माहित आहे। कालचंच उदाहरण, कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये एकच आपला नगरसेवक निवडून आला, विक्रम जगर म्हणून, आणि त्याला उपमहापौर आपल्या नेतृत्वाखाली ही ताकद झाल्या, त्यात लढलो, यशस्वी झालो। पण आजची ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाते। त्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी अगदी सातव्यातल्या आमच्या यशवंत नगर मधल्या छोट्याशा गोट्यावर शेण काढणाऱ्या माणसाला पण एका मताचा अधिकार ज्यांनी दिला आणि या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीला अंबानीला सुद्धा एका मताचा अधिकार दिला। या व्यवस्था ज्या आमच्यासाठी आम्ही निर्माण केल्या त्या व्यवस्थेचा पावित्र्य राखायचं, त्या व्यवस्थेला समृद्ध करायची जबाबदारी आम्ही स्वीकारणार आहोत का, या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना देश स्वतंत्र झाला, स्वराज्य मिळालं, पण त्याचं सुराज्य करण्याची भूमिका काय आहे त्याची खरं तर जाणीव करून घेण्याचं काम, आणि खरंच एक चांगल्यासाठी आपण काम करत असतो, प्रत्येक चांगल्याच्या भूमिकेसाठी आपण काम करत असतो, तर चांगल्याला चांगलं म्हणण्याची विचारधारा टिकवण्याची किंवा त्यासोबतची त्यावेळीची टीम असेल, हे सर्व लोकांची टीम ही एका बाजूला हे एकतर्फी लढा देत होते। खरं तर आज आपण नशिबान आहोत की आपल्याला जनसुराज्य शक्ती नावाची मजबूत शक्ती आपल्या पाठीशी आहे। खरं तर जनसुराज्य शक्ती पक्षाचा आपण जर विचार केला तर हा आपला स्वाभिमान आहे, हा आपल्या मातीत इथं रुजलेला पक्ष आहे। संस्कार, संकल्पना, सिद्धी या सावकार साहेबांच्या त्या अनुषंगाने तुमच्या समोर मी याच मतदारसंघातला उमेदवार म्हणून उभा आहे। माझ्या विरोधात असणारे 2 उमेदवार ज्यांचा या मतदारसंघाची यापूर्वीचा काही ऋणानुबंध आणि संबंध नाही, या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक उमेदवार कोरोलीचे डॉक्टर आहेत, तर दुसऱ्या उमेदवार स्वातीताई ह्या खऱ्या अर्थाने उमेदवार जास्त दिसत आहेत। तर माननीय आमदार विनयरावजी कोरे सावकर साहेबांनी आजपर्यंत त्यांच्या कार्यालयात गेलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला रिकाम्या हाती परत पाठवलेलं नाही। आज सहकाराबरोबरच राजकारणामध्ये असेल, मतदारसंघामध्ये असेल, विविध विकास कामांचा डोंगर रचला आणि सांगताना एक अभिमान वाटतो, म्हणजे असा
आजपर्यंत आमच्या नेत्यानं कधीही कुणावरती टीका केली नाही, विकासाचं समाजकारण केलं, राजकारण केलं नाही. तर आपल्या सर्वांची पण जबाबदारी आहे की आपण आपल्या नेत्याच्या पाठीशी बळकट राहिलं पाहिजे. कामासाठी हक्कानं आपण नेत्यापर्यंत जातो, मग अशा निवडणुकीच्या वेळी पण आपण तिथं हक्कानं त्यांच्या पाठीशी किंवा त्यांनी दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज कोण तर तुम्हाला आमिष दाखवतील, 1-2 हजार रुपये दिले काही शेवटच्या आठवड्यात हा विषय मांडल्यानंतर तिथं त्याला शब्द दिला, येणारी कॅबिनेटला मंजूर झाल्यावर तुम्हाला समजेल आणि कामाला सुरुवात होईल. आणि खरंच